ही काय म्हणाले, निघाला अभ्यास करत अयती श्रद्धयोपेतः योगाचलित मानसः. श्रद्धेने ती कामाला सुरुवात केली, योगाचा प्रयत्न सुरू केला, पण श्रद्धा तिची भरपूर आहे, पण प्रयत्न तेवढे झाले नाहीत, कमी पडले काही. मध्ये योग संस्थेने जर प्राप्त नाही झाली तर मग त्याची काय गती होईल? भोग तरी सोडले, भोग सोडले आणि योग प्राप्त झाला नाही. नष्ट होईल का? दोन्ही गेलं तर काहीच राहिलं नाही असं होईल का? कच्ची नोभय भ्रष्ट, हा दोन्हीकडून भ्रष्ट झाले. जसं ते ह्याच्यात आभ्र येतात, आभाळात आकाशामध्ये ढग जमा होतात आणि व्यर्थच जातात, पुन्हा काहीच नाही त्याचा उपयोग. असं होतं का? अशी शंका विचारली. म्हणाले असा हा माझा संशय आहे, या संशयाचं छेदन करण्याकरता तुमच्यासारखं दुसरं हे गोविंदा असं सांगा की श्रद्धेने पण जेवढा पाहिजे तेवढा अभ्यास न झाल्यामुळे, योग्य परिश्रम न केल्यामुळे त्याच व्यर्थ जातं का? आयुष्य जर संपलं तर, किंवा थकून राहिला गेला, त्याला होत नाही असं वाटून सोडून दिलं त्यांनी तर तर काय होईल? भगवंताने आश्वासन दिलं, पार्थ नैवेह नामोत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. हे बाबा, असं होत नाही. शुभ कर्म करणाऱ्याला दुर्गती मिळत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीं तात, दुर्गती त्याची होत नाही. मग काय होतं? असं होतं. म्हणून कृष्ण म्हणते भरता, ज्या मोक्ष सुखी असतात त्या मोक्ष वाचून दुसरीकडे कसा जाईल म्हणाले, तिकडेच जाईल तो पूर्ण. हा ठीक आहे, मध्ये थांबावं लागेल, थोडा वेळ थांबेल. थकून गेला तर थांबून राहील, थोडा वेळ थांबून, पण पुन्हा त्याच मार्गाने पुढे जाईल. मागे तर फिरणार नाही तो काही. पुन्हा एकदा त्या भोगाकडे वळणार नाही, कारण भोगाची जरी उपरती झाली त्याला सोडून दिलं तुम्ही ते. यात काही तथ्य नाही असं समजून सोडून दिलं. आता फक्त यातलं तथ्य जरी सोडलं तर ते सत्य सापडलं नाही, मग काय? थांबला थोडा तरी पुढे पुन्हा निघतो. मग मध्ये थांबल्याच्या वेळात काय होतं? काल आपण इथे होतो, मध्ये थांबल्याच्या ठिकाणी विश्रांतीच्या वेळी काय होतं? तर म्हणजे प्राप्त पुण्य कृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा. पुण्यकृत लोक म्हणजे जे पुण्य करणाऱ्या लोकांना मिळणारे जे काही परलोक जे आहे तर त्याला प्राप्त होते. पुण्यकृतासाठी जे लोक आहेत त्या लोकांमध्ये तो जातो. उषित्वा शाश्वती समा, तिथे अनेक वर्षांपर्यंत राहतो. भरपूर शाश्वती समा म्हणजे खूप लोक, खूप वर्षापर्यंत, पुष्कळ वर्षापर्यंत राहतो. आणि नंतर मग तिथून पुन्हा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. पुष्कळ वर्ष राहून मग चांगल्या कुळामध्ये, शुचीनाम शुद्ध पवित्र सदाचारी अशा कुळामध्ये, त्याचप्रमाणे श्रीमताम वैभवशाली कुळामध्ये, शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते. शुद्ध सदाचारी आणि त्याच्या व्यतिरिक्त श्रीमत वैभवशाली अशा दोन्ही गोष्टी असतात तिथं. तर का पहा त्याचं कौतुक ऐक कौतिक हे कैसे. ते शतमखा लोक जायाचे, 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रालाही जे सुख मिळणार नाही अशा प्रकारचं शतकृत म्हणजे इंद्र, शतमखा लोक असे ते तो पाव्या ना असे कैवल्य काम. ज्याचा कैवल्याची इच्छा असणारा हा जो योगी आहे, तर तो योगभ्रष्ट जरी झाला असला तरी त्या लोकांपर्यंत जातो जिथे इंद्राचं सुख मिळतं त्याला. मग तिथलं ते अमोघ अलौकिक अशा प्रकारचे भोगतो भोगतो, परंतु त्याच काही मन रमत नाही.
त्याला असं वाटतं की हे सगळे भोग आपल्याला मिळाले खरे, पण हे भोग अडथळाच आहेत आपल्या कार्यातले. बरं का? हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता. देवा हे काय आम्हाला हं? ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी. दिवी भोग म्हणजे स्वर्गाचे भोग. स्वर्गाचे भोग भोगत असताना सुद्धा त्याला अनुताप होतो. अनुताप. बरं का? पश्चात्ताप म्हणजे नंतर नंतर होणारा ताप. होऊन गेल्यानंतर एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर जे वाईट वाटतं आपल्याला त्याला म्हणतात पश्चात्ताप. तसं तिथे तर गेला भोग तर भोगले, पण नंतर त्याला वाईट वाटतं हे काय केलं, व्यर्थच झालं. जसं त्या सौभरींना झालं होतं. बरं का? सौभरी एक तपस्वी होते. त्यांनी त्यांनी ते यमुनेच्या डोहामध्ये ते पाण्यात त्या माशाचं मैथून पाहिलं आणि तिथून मग त्यांना संसाराची इच्छा झाली. त्यांनी सगळा संसार सुरू केला. हजारो हजारो मग ते सगळे मांधाता राजाकडे गेले वगैरे ती कथा आहे. मांधाता राजाच्या सगळ्याच्या सगळ्या 50 कन्या त्यांच्या बरोबर निघून गेल्या आणि मग तो संसार वाढला. पण नंतर त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांना असं वाटलं अरे 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 हे काय केलं मी. हे सगळे भोग भोगल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आणि मग परत ते विरक्त झाले आणि आपल्या आपल्या पुढच्या मार्गाने गेले. असा तो सगळा प्रसंग आहे. तर तसं सौभरी सारखं. तर याला वाटतं की हे काय, हा अंतराय आला, हे अडथळाच आला नुसता, अडचण नाही. मग तिचा तसा अनुताप झाल्यानंतर मग पुन्हा तो जन्म घेतो. पुन्हा जेव्हा जन्म घेतो तेव्हा मात्र इथे अं, अतिशय धर्माचरणामध्ये जाणार असणारं ते कुटुंब असतं, तिथं जन्म घेतो. बरं का? शुद्ध असतं आणि श्रीमान दोन्हीही असतं. शुची श्रीमान, नुसतं श्रीमंत नाही किंवा नुसतंच सदाचारी नाही, सदाचारी असून श्रीमंती, दोन्ही गोष्टी. जय ते नीतिपंथे चाले जे सत्यधूत बोले जे नीतिपंथानेच चालतात, सत्यपूत वदेवाणी सत्य बोलणारे असतात, जे शास्त्राला योग्य आहेत तेच वागतात तेच करतात. बरं का? असे जे लोक वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारून त्रिजया. ज्या कुळामध्ये वेद त्यांच्या हिताविषयी जागृत दैवत आहे, जसं वेदात जसं आहे तसंच वागतात, वेदनिष्ठ असतात, असे लोक ज्यांचं वेदशास्त्रानुसारच प्रत्येक आचरण होतं, वर्णाश्रम धर्मपालन